कधी विचार केलाय का की या जगात इतकं दुःख आणि मृत्यू का बरं असेल? बरं, आजचा हा स्रोत आपल्याला ह्याच प्रश्नाचं उत्तर देतो. तो आपल्याला सांगतो की ह्या सृष्टीला पापातून मुक्त करून परिपूर्ण कसं केलं जाईल. चला तर मग हे रहस्य उलगडून बघूया. चला एकदम सुरुवातीपासून सुरुवात करूया. या स्रोतानुसार वचन म्हणजे येशू ख्रिस्त हे देवाचं सृजनात्मक सामर्थ्य आहे. याला असं समजू शकतो की जसं एखादा आर्किटेक्ट संपूर्ण विश्वाची रचना तयार करतो तसंच काहीसं. हाच या सगळ्या प्रक्रियेचा मूळ पाया आहे. तर मग मूळ समस्या काय आहे? ती ही आहे की हे जग जसं आज आहे ते अपूर्ण आहे, तुटलेलं आहे. त्याला पाप नावाच्या एका आजाराने ग्रासलंय आणि त्याचं एकच लक्षण आहे मृत्यू. ही एक वैश्विक समस्या आहे आणि तिचं निराकरण होणं अत्यंत गरजेचं आहे. मग हे पाप म्हणजे नेमकं काय? तर बघा, या स्रोतानुसार पाप म्हणजे देवाचे नियम मोडणं. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर जसं आपण रस्त्यावरचे वाहतुकीचे नियम मोडतो ना, तसंच काहीसं, पण हे वैश्विक स्तरावर घडतं. आणि पापाचा परिणाम तो खूपच गंभीर आहे, मृत्यू. या एका वाक्यातून या वैश्विक समस्येची तीव्रता आपल्या लक्षात येते. याचा अर्थ असा की पाप आणि मृत्यू हे एकाच नाण्याच्या दोन बाजूंसारखे आहेत. ते एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत. एकापासून सुटका झाल्याशिवाय दुसऱ्यापासून मुक्ती मिळूच शकत नाही. आणि हेच ते दोन घटक आहेत जे सृष्टीला परिपूर्ण होण्यापासून रोखतात. ठीक आहे, तर आपण समस्या तर पाहिली, पण आता आपण उपायाकडे वळूया. देवाने आपल्या सृष्टीला परिपूर्ण करण्यासाठी एक योजना आखली होती आणि या योजनेच्या केंद्रस्थानी आहे पुत्राची भूमिका. आणि ह्या उपायामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आहे. तो म्हणजे निर्माता स्वतः सृष्टीचा एक भाग बनतो, तिला वाचवण्यासाठी. हो, पाप आणि मृत्यूचा नयनाट करण्यासाठी देवपुत्र स्वतः एक मनुष्य बनले. आता इथे खूप इंटरेस्टिंग गोष्ट समोर येते, ती म्हणजे पुत्राचं दुहेरी स्वरूप. म्हणजे बघा, एकाच वेळी ते अनंत देव आहेत आणि दुसऱ्याच बाजूला ते एक मानवी राजा आहेत. हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि राजा म्हणून पुत्राचं ध्येय अगदी स्पष्ट आहे. जोपर्यंत ते आपल्या सर्व शत्रूंना आणि विशेषतः शेवटचा शत्रू म्हणजे मृत्यूला हरवत नाहीत, तोपर्यंत राज्य करत राहणं. बरं, तर हा उपाय प्रत्यक्षात काम कसं करतो? सार्वकालिक जीवन मिळतं तरी कसं? चला पाहूया. या स्रोतानुसार सार्वकालिक जीवनाचा निकष पूर्णपणे पुत्रासोबतच्या नात्यावर अवलंबून आहे. ज्याच्याकडे पुत्र आहे त्याच्याकडे जीवन आहे आणि ज्याच्याकडे नाही त्याच्याकडे नाही. इतकं सरळ आणि सोपं आहे. म्हणजेच सार्वकालिक जीवनाचा मार्ग हा काही निष्क्रिय मार्ग नाहीये. तो पुत्राच्या आज्ञा पाळण्याचा आणि त्याच्या अधीन राहण्याचा एक सक्रिय निर्णय आहे. पापावर विजय मिळवण्यासाठी हाच मार्ग आहे. आणि गंमत म्हणजे ही आज्ञाधारकता काही ओझं नाही. या स्रोतानुसार देवावर प्रेम करणं म्हणजेच त्याच्या आज्ञा पाळणं. हे अगदी एखाद्या प्रिय व्यक्तीसाठी आपण आनंदाने काही करतो ना, तसंच आहे. ते ओझं वाटत नाही. आणि हीच आपल्याला विजयाच्या एका तार्किक साखळीकडे घेऊन जातं. आज्ञाधारकता पापाला हरवते आणि पापाला हरवल्याने मृत्यूची शक्तीच नाहीशी होते. हा अगदी एकामागे एक घडणाऱ्या डॉमिनो इफेक्टसारखा आहे. तर मग ह्या सगळ्याचा शेवट काय होतो? अंतिम ध्येय काय आहे? ते म्हणजे एक परिपूर्ण सृष्टी, जिथे पाप आणि मृत्यू कायमचे संपवले गेले आहेत. ह्या परिपूर्ण अवस्थेत काय होतं? तर आज्ञाधारक प्राण्यांची जी स्वतंत्र इच्छाशक्ती आहे ती इतकी परिपूर्ण होते की ते पुन्हा पाप करणं निवडूच शकत नाहीत. आणि विचार करा, जर पापच शक्य नसेल तर मृत्यूही अशक्य होतो आणि सार्वकालिक जीवन निश्चित होतं. ही आहे शेवटच्या घटनांची क्रमवारी. 1. पापाची शक्यताच संपते. 2. सृष्टी पूर्ण होते. 3. मृत्यूचा कायमचा नाश होतो. आणि 4. पुत्र स्वतःला पित्याच्या अधीन करतो. आणि हे जे आहे हे अंतिम वैश्विक पुनर्रचनेचं प्रतीक आहे, जिथे सर्व काही पुन्हा एकदा योग्य क्रमाने योग्य जागे येतं. तर शेवट असा आहे, पाप आणि मृत्यू कायमचे नाहीसे होतात, पुत्र पित्याच्या अधीन होतो आणि मग देवच सर्व काही बनतो. सृष्टीच्या परिपूर्णतेबद्दलचं हे अंतिम आणि निर्णायक विधान आहे. आणि हे सगळं विश्लेषण आपल्याला एका खूप खोलवर विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर सोडून जातो. अशी स्वतंत्र इच्छाशक्ती असण्याचा नेमका अर्थ काय, जी पाप निवडूच शकत नाही? यावर नक्कीच विचार करण्यासारखा आहे. आपल्यासाठी याचा काय अर्थ असेल